बऱ्याचदा सिंपल ऍसिडिटीसाठी आपल्याला औषध घेणं नकोसं वाटतं, किंवा कधी कधी अशीही केस होते की एखाद्याला क्रॉनिक ऍसिडिटी असते आणि खूप काळासाठी औषधं घेऊन सुद्धा फरक पडत नसतो. तर येस, आजचा विषय एकदम स्पेशल आहे, कारण त्याच्यामध्ये ना आपण औषधं डिस्कस करणार आहोत ना पथ्य डिस्कस करणार आहोत. आपल्या लाईफस्टाईल मध्येच आपल्याला अशा 5 ट्रिक्स वापरायच्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी कमी करता येणार आहे. तर पाहून घेऊयात. 5 टिप्स खालीलप्रमाणे आहेत ज्याच्यामुळे आपली ऍसिडिटी कव्हर होणार आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो वेस्ट बँड असतो तो आपला घट्ट नसावा. कमरेला घट्ट असणारे कपडे आपल्याला घालायचे नाहीयेत, त्यामुळे ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं आणि घशाशी आंबट पाणी येणं किंवा ब्लोटिंग होणं, जीव गुदमरणं ह्या गोष्टी होतात. तर आपल्याला हे कटाक्षाने टाळायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, काही प्राणायाम आहेत जे आपलं पित्त कमी ठेवणार आहेत. शीतली आहे, शीतकारी आहे किंवा अनुलोम विलोम आहे. ह्यासाठी आपल्याला एक 5 to 10 मिनिट्स द्यायचे पूर्ण दिवसामध्ये. मोस्टली उपाशी पोटी हे प्राणायाम केलं तर चांगलं राहणार आहे. तिसरी गोष्ट काय, तर आपल्याला जेवण झाल्यानंतर एक 10 मिनिट्सचा वॉक करायचा आहे, म्हणजेच आपल्याला शतपावली आहे ती करायची आहे. त्यामुळे आपलं अन्न पचण्यास हेल्प होणार आहे. चौथी गोष्ट, आपल्याला नेहमी मोस्टली ट्राय करायचं आहे की आपण डाव्या कुशीवर झोपू. त्यामुळे ग्रॅव्हिटीमुळे आपलं पित्त जे आहे आमाशयातलं ते व्यवस्थित राहण्यासाठी हेल्प होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि 5वी गोष्ट म्हणजे आपण नेहमी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेतो, पण त्याच्यामध्येच आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे की 3 मेन मील्स अँड 3 इन बिटवीन स्नॅक्स आपल्याला घ्यायचे आहेत. की नाश्ता तर आहे, दुपारचं जेवण आहे, रात्रीचं जेवण आहे, पण त्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंज करून 6 मील्स करायचे आहेत की 3 मोठे मील्स आणि 3 छोटे छोटे स्नॅक्स. त्यामुळे आपल्या पचनशक्तीवर लोड येणार नाही आहे. थँक्यू.